या ठिकाणी निषेध केलेला जातोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। जळगावमधून बातमी आहे। जळगावात डिझेल अभावी 500 मालवाहू वाहनं एकाच जागी थांबून आहेत। डिझेल तुटवड्याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम होतोय। डिझेल अभावी दररोज होणारी 4 कोटींची उलाढाल यामुळे ठप्प झाली आहे। सरकारनं डिझेल उपलब्ध करून देण्याची ट्रान्सपोर्ट संघटनेनं मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होत असल्याने त्याचा परिणाम ट्रान्सपोर्टवर देखील झालेला आहे आणि ट्रान्सपोर्ट जी मालवाहतूक वाहनं आहे त्याची देखील चाक जी आहे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण जळगावच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये आहोत आणि या ट्रान्सपोर्ट नगरातून जी आहे संपूर्ण देशभरामध्ये जी आहे वेगवेगळ्या मालाची जी आहे वाहतूक ही ट्रान्सपोर्टद्वारे केली जात असते। मात्र डिझेल संपल्यामुळे ही जी वाहनं आहेत ती या ठिकाणी जागेवरच उभं असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। या पेट्रोल डिझेलचा जो समस्या जी सुरू झालेली आहे आणि डिझेल मिळत नसल्यामुळे आता ट्रान्सपोर्टवर देखील त्याचा मोठा परिणाम झाल्यामुळे आता या ट्रान्सपोर्ट करणाऱ्या मालवाहू वाहनांची जी आहे चाकं एकाच जागी थांबल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।